हॅलो ब्युटिफुल सोल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा विषय असा आहे की आपण वजन कमी करण्याच्या दृष्टीने काही कळत न कळत चुका करत असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपलं वजन का कमी होत नाहीये. तर तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर चला तर मग बघूया. नंबर 1, साखर सोडणं म्हणजे फक्त गोड पदार्थ सोडणं असं वाटतं आपल्याला. त्यामुळे आपल्याला असं वाटतं मी तर गोड खात नाही किंवा मी तर चहा घेत नाही, मी चहामध्ये साखर घेत नाही, तर माझं वजन का कमी होत नाहीये. तर याचं मूळ कारण असं असतं की तुम्ही बाकीचे प्रोडक्ट आपल्या आयुष्यातून बंद केलेलेच नसतात. म्हणजेच काय, बेकरी प्रोडक्ट, तुम्ही पॅकेज फूड म्हणा किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे म्हणा, त्यामध्ये पण शुगर असतेच. पण आपल्याला असं वाटतं आपण चहा वगैरे बंद केलं, चहामध्ये साखर घेत नाहीये किंवा बाकीचे गोड पदार्थ घेत नाही, म्हणजे आपली साखर बंद झाली आहे असं आपल्याला वाटायला लागतं. आणि आपण काय करतो, ते गृहीत धरतो आणि आपल्याला असं वाटतं की वजन कमी झालं पाहिजे. पण या पद्धतीने वजन कमी होत नाही. तुम्हाला साखर बंद करायची म्हणजे पूर्ण साखर बंद करणे गरजेचं असतं. मग तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला लागेल. सुरुवातीला तुम्ही हळूहळू साखर बंद करा, पण तुम्ही एकदा बंद केली का पूर्णपणे बंद करा. मग कोणत्याच गोष्टी घ्यायची गरज नसते. नंबर 2, तेल पूर्णपणे जेवणातून कमी करणे. हो, ही पण एक मोठी चूक आहे. कारण जेव्हा पण तुम्ही तेल पूर्णपणे जेवणातून बंद करता तेव्हा काय होतं की तुमची त्वचा पूर्णपणे कोरडी व्हायला लागते, तुमच्या स्किनवरचा पूर्णपणे ग्लो निघून जातो. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या हाडांना थोडंफार तरी तेल पाहिजे असतं. आणि त्याने काय होतं, तेल न भेटल्यामुळं तुमचे हाडं वाजायला लागतात, थोडीशी खिळखिळे व्हायला लागतात. तर त्यामुळं जेवणामध्ये नॅचरल ऑइल असायला पाहिजे, म्हणजे थोडंसं तेल असायला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही हेल्दी ऑइलकडे जा. उदाहरणार्थ तुम्ही तूप घ्या किंवा कोकोनट ऑइल घ्या किंवा थोडंसं तुम्ही मोहरीचं तेल घेतलं किंवा मोहरीचं तेल जेवणामध्ये जेवण तयार करताना वापरलं तरीही चालेल. किंवा नॅचरल जे सीड्स असतात काही, त्यांच्यामध्ये पण थोडंसं ऑइल असतं. म्हणजेच काय, बदाम, अक्रोड वगैरे अशा प्रकारचे जर सीड्स तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केले तर तुम्हाला नॅचरल ऑइल त्याच्यामधून, नैसर्गिक ऑइल तुम्हाला त्याच्यामधून भेटणार आहे. थोडंफार तरी तेल आपल्या शरीरात गेलं पाहिजे, कारण त्यांनीच आपलं स्किन ग्लो करणार आहे, हेल्दी फॅट वाढणार आहे. आणि हेल्दी फॅट्स असल्या तरच आपली चेहरा एकदम ग्लो असणार आहे आणि चेहऱ्यावरती तेज असणार आहे, चेहरा निस्तेज होणार नाही. नंबर 3, एक्स्ट्रीम डाएट करायला सुरुवात करणे. ही चुकीची गोष्ट आहे. म्हणजे काय की तुम्ही एकदमच सगळंच बंद करणार, तुम्ही पूर्ण जेवणच बंद करायला सुरुवात करणार, असं करू नका. बहुतेक वेळेस काय होतं, काही लोक काय करतात की पूर्ण डिनर स्किप करून टाकतात किंवा ब्रेकफास्ट पण स्किप करून टाकतात. तसं करायचं नाही. तुम्ही हेल्दी आणि पोषण कंट्रोल करून खाल्लं तर काही हरकत नाहीये. एकदमच तुम्हाला एक्स्ट्रीम डाएट करायची काही गरज नाहीये. एकदमच तुम्ही पूर्ण खाणं बंद केलं किंवा एकदमच तुम्ही एखादा ब्रेकफास्ट स्किप करायला सुरुवात केली किंवा डिनर स्किप करायला सुरुवात केली, त्याने काय होणार आहे, तुमचं वजन झपाट्याने कमी तर होईल, नंतर दुप्पट वाढायला सुरुवात होईल. तसं करायचं नाहीये. एकदम एक्स्ट्रीम डाएट करायला सुरुवात करायची नाहीये. नंबर 4, एक चूक झाली की लगेच गिल्ट यायला लागतं, म्हणजेच अपराधी वाटायला लागतं. तर तसं करायचं नाहीये. जर आपल्याला असं वाटलं ना की मी या जेवणामध्ये खूप जास्त खाल्लंय किंवा या दिवशी खूप जास्त खाल्लंय, तर तुम्ही पुढच्या मीलपासून लगेच सुरुवात करू शकता, पुढच्या मीलपासून लगेच कव्हर करू शकता किंवा दुसऱ्या दिवशीपासून लगेच कव्हर करू शकता. असं नाहीये की तुम्ही एक मील खाल्लंय आणि तुमची सगळीच मेहनत वाया गेली, आता पुन्हा झिरोपासून स्टार्ट करावं लागणार, असं काही नाहीये. तुम्ही एक दिवस जर चुकून जर खाल्ले गेले, पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्याने सुरुवात करू शकता. सांगायचा मुद्दा एवढाच की एका चुकीमुळे तुम्ही पूर्ण तुमची महिन्याची मेहनत वाया घालवायची नाहीये. तुम्ही दुसऱ्या मील पासून लगेच रिस्टार्ट करायचे, लगेच ती चूक बाजूला सारायची आणि पुढच्या दृष्टीने पाऊल टाकायला सुरुवात करायची. नंबर 5, लगेच रिझल्ट अपेक्षित ठेवणं. हो, काही जण काय करतात, 7-8 दिवस झाले का डाएट सुरू करून किंवा कोणतंही वजन कमी करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकून की लगेच त्यांना असं वाटतं की 7-8 दिवसांमध्ये वजन कमी होणार आहे किंवा लगेच 2 दिवसात वजन पूर्णपणे कमी होणार आहे. असं होत नाही. गोष्टींना वेळ लागतो, गोष्टींना वेळ द्यावा लागते, गोष्टींना मेहनत द्यावा लागते, तरच ते काहीतरी थोडंफार तुमच्यात चेंजेस दिसायला सुरुवात होणार आहे. तुम्ही एक 15 दिवस जाऊ द्या, ॲटलिस्ट 1 महिना जाऊ द्या तुम्ही, तरच तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होणार आहे. तुम्हाला 7-8 दिवसात, 2 दिवसात रिझल्ट दिसणार नाहीये. लगेचच अपेक्षा ठेवणं आणि लगेचच
गृहीत असं धरणं की मी 2 दिवस व्यायाम केलाय किंवा 2 दिवस डाएट केले तर माझं वजन कमी होईल, असं अपेक्षा ठेवू नका. ही सर्वात मोठी चूक होते वजन कमी करायला लागल्यावरती. 1-2 दिवसात असं वाटतं की लगेच वजन कमी झालं पाहिजे, असं होत नाही. पुढे 1 महिना द्या स्वतःला, 2 महिने द्या स्वतःला. 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला खूप छान इफेक्ट जाणवेल, खूप छान रिझल्ट येईल. तुमची कन्सिस्टन्सी असली तर तुमच्यामध्ये खूप छान रिझल्ट यायला सुरुवात व्हायला लागेल. नंबर 6, फक्त वजनाकडे लक्ष देणे. हो, ही पण एक चूक आहे. कारण काय होतं, आपण फक्त वजनाकडे लक्ष देत राहतो, रोज वजन चेक करत राहतो, रोज सकाळी वजन चेक करत राहतो. त्याने काय होणार आहे, स्ट्रेस वाढत जाणार आहे आणि आपल्या वजनावरती त्याचा परिणाम होणार आहे. किंवा एका दिवसात तुम्हाला रिझल्ट हवे तसे मिळणार नाही आणि तुम्ही काय करणार, आता होतच नाहीये, बंद करून टाकते, असं होणार आहे. तसं करायचं नाही. रोज वजन चेक करायचं नाही. हवं तर तुम्ही आठवड्याला दर रविवारी किंवा एक कोणता तरी वार ठरवायचा आणि त्या दिवशी दर आठवड्याला तुम्ही वजन चेक करायचं. आणि शेवटचा 7वा मुद्दा, दुसऱ्यांशी कंपेअर करणं सोडून द्या. प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं, प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळ्या असतात, प्रत्येकाचा मेटाबॉलिझम रेट वेगळा वेगळा असतो. त्यामुळे त्यांनी जे खाल्लं ते मी खाल्लं तर माझं वजन कमी होईल, किंवा मी जे केलं तेच तो करतोय पण त्याचं वजन कमी होत आहे, माझं वजन कमी होत नाहीये, असा विचार करणं सोडून द्या. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. आणि हो, आजच्यासाठी एवढंच. ह्या ज्या छोट्या मोठ्या चुका आहेत ज्या आपण कळत नकळत करत असतो, बहुतेक माझं पण काही चुकलं असेल यामध्ये, तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या आयुष्यात काय चुका झाल्या आणि त्याच्यामुळे तुमचे वजन कमी व्हायला मदत होत नाहीये, ते पण मला कमेंटमध्ये सांगा. किंवा माझ्या काही चुका झाल्या असेल ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हेल्दी राहा, फिट राहा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या कमेंट भरपूर साऱ्या करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू सो मच.